कर्नाटकातील अक्कोळच्या पावनभूमीत एका अशा अवलियाचा जन्म झाला ज्याने आपल्या बालपणातच सिद्ध करून दाखवलं की हा सामान्य माणूस नाही तर साक्षात देवाचा अवतार आहे। धनगर समाजातील मायाप्पा आणि सुंदरा यांच्या पोटी जन्मलेले बाळूमामा, पण त्यांचे बालपण तुमच्या आमच्या मुलांसारखे नव्हते। ज्या कोवळ्या वयात मुलांना खेळणी आणि मायेची ऊब लागते तिथे बाळूमामांचे रूप पाहून भल्या भल्यांची मती गुंग व्हायची। हे बाळ साध्या गादीवर झोपत नव्हते तर चक्क रानावनात जाऊन काटेरी बाभळीच्या जाळीवर आणि खडकाळ जमिनीवर झोपायचे। अंगाला साधे खरचटले तरी जीवाचा आकांत होतो। तिथे या माऊलीला त्या तीक्ष्ण काट्यांची कसलीच वेदना होत नव्हती, उलट त्या काट्याकुट्यांवरच त्यांना शांत निद्रा आणि समाधी लागत असे। हे दृश्य पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकत असे, पण ते तेच सांगून जायचे की हे शरीर सामान्य नाही तर हे तप्त सुवर्ण आहे। संसाराच्या जाळ्यात अडकवण्यासाठी घरच्यांनी त्यांचे लग्न लावले, पण सासूरवाडीहून मिळालेल्या त्या 15 मेंढ्या, ती केवळ जनावरं नव्हती तर ती होती बाळूमामांची शक्ती। तिथूनच सुरू झाला तो खडतर प्रवास। पण भक्तांनो,